इथं होत आहे ड्रॅग रेस. मी चाललोय अंबरनाथला. कुठल्या मंदिरात? शिव मंदिरात चाललेलो आहे. खूप ऐतिहासिक मंदिर आहे. पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं होतं. तिथे आज आम्ही आज फिरायला जाणार आहे आणि दर्शन पण घेणार आहे. इथं आहे आमची जानूडी. हाय. इथं आहे विचू. इथं पण ब्लॉग चालू होता. सध्या तो स्टॉप आहे. मध्ये हा चॅनल पण तुम्हाला आम्ही करतो. त्याला पण सबस्क्राईब नक्की करा तुम्ही. चॅनलचं नाव काय आहे? सानवेज. ओके, सानवेज वर्ल्ड. तर आता मित्रांनो आपण बदलापूर मधून जात आहे. बदलापूर मध्ये कुठे गेलो होतो? काय गेलो होतो? कोंडेश्वर वाला पण यांनी ब्लॉग रेकॉर्ड केला तेव्हा मी नव्हतो. करा चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ओके ठीक आहे. आमच्या मागे अजून एक आमची कार आहे. त्यामध्ये ती एवढी पुढे तर नाही येऊ शकत कारण का की आमची ड्रायव्हर कोण आहे बघा. एकदम प्रो दिसत नाही. फास्ट अँड फ्युरियस मध्ये जी काही ड्रायव्हिंग शिकवलेली ना ती यांनी शिकवलेली आहे त्या लोकांना. विंड डिझेल. आमची गाडी केवढ्या पाठी आहे तुम्हाला दाखवते. तेव्हा ती वॅगनर दिसते. वॅगनर ती आहे आमची गाडी. ओके गाईस, तर आता आपण मिळूया मंदिरामध्ये. गाईस आता आम्ही डीमार्ट जवळ आले. डीमार्ट बघू शकता आता आल्यावर. बघा डीमार्ट गाईस. काय घेऊन चाललेली? झाड घेऊन चाललेली स्कूलला. डीमार्ट मधून. ओके. झाड घेऊन अभी तो मिले. स्टार्ट. आता इथं सॉन्ग बोलणार आहे गाईस. गाईस इथं आम्हाला नेहमी जाम लागतो. ट्रॅफिक खूप आहे. जाम पण नाही बोलू शकतो एका प्रकारे. काइंड ऑफ. आपण वॅगनरला किती पाठी सोडले? खूप पाठी. आमच्या ड्रायव्हरचा खूप कमाल आहे. आमचे ड्रायव्हर खूप चांगले आहेत. गाईस आम्ही 2-2 ब्लॉग रेकॉर्ड करतो. छुट्टी मंजूरी हो चुकी है. अब आप अपने घर जा सकते हैं. मैं वापस आऊंगा. वापस आऊंगा. वापस आऊंगा. बहुत खूबसूरत. त्यांना कळेलच नाही. आता आम्ही शिव मंदिर मध्ये प्राचीन काळ शिव मंदिर. प्राचीन काळ शिव मंदिर मध्ये एंटर करणार आहात. आम्ही कधीच अंबरनाथ मध्ये एंटर केलं. हे बघा हे आता आम्ही एंटर केला आहे शिव मंदिर मध्ये. आता अजून मंदिरच्या रस्त्याला लागून जाऊ. रस्त्यामध्ये अजून किती वेळ लागणार आहे मामा? 2 मिनिट. तुम्ही ऐकलं असेल की आता तिने इन्फॉर्मेशन दिली. ती इन्फॉर्मेशन आहे. आता तर गाडी पार्क करायला आम्ही जागा शोधतोय. बाबा बेटा तेव्हा कसली नटली आहे ती छोटीशी पोरगी. कुठे? ते काय होता ग्रीन ड्रेस. आपल्याला खाली उतर. काय तिथं खूप घाण पाणी आहे आणि मला गाडी लावायला जागा पण भेटली आहे. खूप पाणी होतं गाईस.
मंदिराजवळ आलेलो, गाडी पण पार्क केलेली आणि सध्या तर आम्ही आता निघालोय. नंतर काय ना तुला मी नाही बोललं काही तिथं नदी आहे का नाला आहे आम्हाला माहित नाही. मोबाईल आहे गाइस माझा टिक्का खूप खराब लावलाय दादानी. तिने छान लावला. मेरे साथ अन्याय हुआ है. चप्पल काढूया गाइस आपण इथे. किती देऊ? टॉर्टॉइज पण आहेत, खूप सारे टॉर्टॉइज आहेत. गाइस आपण आतला व्लॉग नाही करू शकलो, पण आता इथं तुम्ही बघू शकता की मला माहित नाही ना काय बोलतात. बघितलं गाइस ते म्हणजे इथं शिव भगवान आहेत आणि त्यानंतर त्यांचं शिवलिंग आहे. त्यांनी मस्त अशी डेकोरेशन केली आहे. आजूबाजूला प्लांट्स आहे, खूप झाडं आहेत. झाडं म्हणजे छोटे छोटे झाडं आहेत आणि शिवलिंग पण आहे, तुम्ही बघू शकता. भोलेनाथांची वरती जी मूर्ती आहे ती खूप छान आहे. हे मोठं शिवलिंग पण आहे, लहान शिवलिंग पण आहे. मी तर पाय पण पडले थोडेसे. आता निघालोय. होते त्यांची पण आपण पाया पडलेलो आहे. आणि सध्या तर इथं अगर तुम्ही मंदिरामध्ये व्हिजिट केला असेल तर इथं तुम्ही बघू शकता ते सध्या काकांनी ब्लड डोनेशन केलं आहे. अमृतधारा भक्ती ते काय असते चेअरमध्ये दिसत नाही बरोबर. इथं तुम्ही रक्त दिल्यावर तुम्हाला फ्रुटी पाणी असेल आणि सर्टिफिकेट पण भेटेल ना. बघू शकता गाईस. गाईस मंदिर आहे ना अतिशय सुंदर आहे. आतमध्ये गेलं तुम्ही थोडंसं तुम्हाला खालती जावं लागणार. त्यानंतर मग तिथं शिवलिंग आहे, भोलेनाथांची सोन्याची मूर्ती आहे. तिकडं पाया पडायचं. तिकडं फूल बिल जे पण आपण देवासाठी घेतो ते फूल नारळ वगैरे असं अगरबत्ती तिकडं द्यायची असते. तिकडं 2 वर्कर्स पण आहेत आणि तुम्ही जसं की तिथे खालती गेला तुम्हाला तिकडं व्हिडिओ बनवून नाही देणार. तसं पण माझ्याकडे थोडेसे एकदम थोडेसे व्हिडिओ आहेत. जर मला पॉसिबल होईल तर ते मी ब्लॉगमध्ये टाकतो. पण सध्या मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे. मी ब्लॉग बनवतोय तर काही लोकांना असे बघून एकदम असे शॉक व्हायला लागलेत की काय करतोय. आता माझ्या बाजूला एक मुलगा होता असं बघितलं आणि त्याने मला लाईनमध्ये फुल होतं म्हणजे नुसतं मला बघतच राहिला.
सध्या आपली फुल फॅमिली इथं बसलेली आहे. जानू तुला मजा आली का? हा आली का मजा? हा जानू 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 जानू